आपल्या मनगटावर शाई लावावी। अल्पवयीन मतदार। एखाद्या मतदाराच्या वयाविषयी किंवा त्याच्या अल्पवयाबद्दल शंका आली तर रवीनं मतदाराकडून अनेक स्टेनप्रमाणे शपथपत्र लिहून घेण्याची कार्यवाही पार पाडील। चालू वर्षाच्या 1 जानेवारी रोजी तयार केलेल्या मतदार यादीत त्याचं नाव तपासून पाहिल। असं शपथपत्र घेण्याआधी रवी त्या मतदाराला जाणीव करून देईल की सेक्शन 31 प्रमाणे माहिती खोटी दिल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते। रवीला अशा मतदारांची नोंद अनेक्स 11 मध्ये करायची आहे। तसंच ज्यांना मतदान नाकारलं अशाही अल्पवयीन मतदारांची माहिती भाग 2 मध्ये नोंदवायची आहे। प्रॉक्सी मतदान। प्रॉक्सी कडून मतदान हा एक वेगळा भाग आहे। काही वर्गीकृत मतदारांना प्रॉक्सी मतदानाची परवानगी आहे। आपल्याकडे अशा मतदारांची वेगळी यादी आरओ कडून प्राप्त झालेली असेल। प्रॉक्सी मतदारांसाठी सामान्य मतदारांप्रमाणेच पद्धती असते, पण त्यात काही किरकोळ फरक आहेत। अशा वर्गीकृत मतदारांची नोंद 17A मधील दुसऱ्या कॉलममध्ये करायची आहे। अशा मतदाराच्या मधल्या बोटाला शाईची निशाणी करायची आहे। अशा मतदारांनी त्यांचे वैयक्तिक मतदान वेगळे केलेले असू शकते किंवा वेगळे वैयक्तिक मतदान करण्यासाठी पहिलं बोट शाईची निशाणी करण्यासाठी उपलब्ध असू शकतं। Z+ सुरक्षा किंवा विशेष सुरक्षा असणारे मतदार। Z+ सुरक्षा असलेल्या व्यक्तींशिवाय अन्य कुणाचेही गणवेशातील अंगरक्षक मतदान केंद्रात प्रवेश करू शकणार नाहीत। अशांच्या बाबतीत साध्या वेशातील आणि बंद हत्यारातील सुरक्षा रक्षकास परवानगी देता येईल। अन्य विशेष प्रकरणातील हाताळणे। ASD म्हणजेच अब्सेंट, शिफ्टेड आणि डेड लिस्ट मधील नावांच्या बाबतीत मतदानास परवानगी देताना विशेष काळजी घ्यायची आहे। आपण पाहू असे काही प्रसंग आणि या प्रसंगाच्या वेळी हाताळणी कशी करावी। आपण सूचना देऊनही जर मतदार सामान्य मतदान पद्धतीस विरोध करत असेल किंवा गोपनीयतेचा भंग करत असेल तर त्याला दिलेली स्लिप परत घ्या आणि त्याला मतदान करण्यासाठी मनाई करा। नोंदीच्या सोबत आपली पूर्ण सही करा, याची आपल्या प्रिसाइडिंग ऑफिसरच्या डायरीमध्ये नोंद करा। हा मतदार सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर त्याचं मत असं की एकाही उमेदवाराला मतदान करायचं नाही। रवी त्यांना मार्गदर्शन करतो की NOTA ऑप्शनचा स्वीकार करावा जर त्याला कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचं नसेल तर। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अलीकडेच NOTA म्हणजेच नोटा या पर्यायाची उपलब्धता आता मतदारांसाठी करून देण्यात आलेली आहे। शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांना त्यांच्या मतदारसंघातील परिसरामध्ये ड्युटी नाही असे पोस्टल बॅलेटचा पर्याय स्वीकारू शकतात। निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा निवडणूक दिनाच्या आधीच आरओ तर्फे केली जाते। अनेक वेळा लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची सेवा त्याच मतदारसंघात नियुक्ती केली जाते, तिथे त्यांचं नाव मतदार यादीमध्ये असतं। असे कर्मचारी आपल्या निवडणूक सेवेचे प्रमाणपत्र म्हणजेच EDC दाखवून आपलं मतदान करू शकतात। EDC म्हणजेच इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट। जर कर्मचाऱ्याची सेवा त्याच परिसरातील मतदान केंद्रात नसेल तर EDC दाखवून ते मतदान करू शकतात। प्रिसाइडिंग ऑफिसरने असे EDC जमा करून त्यांना मतदानाची परवानगी द्यावी। अशांची नोंद 17A, 17C आणि प्रिसाइडिंग ऑफिसरच्या डायरीमध्ये करावी।
मतदान थांबवणं. प्रिसाइडिंग ऑफिसरच्या अधिकारात रविकुमार यांना मतदान थांबवण्याचेही अधिकार आहेत, परंतु केवळ विशेष कारणांसाठी. मतदान कर्मचाऱ्यांचं आगमन काही नैसर्गिक कारणांमुळे झालं नाही तर, वादळ, महापूर, भूकंप अशी नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर, अधिकृत मतदार यादी, अत्यावश्यक निवडणूक साहित्याची उपलब्धता झाली नाही किंवा मतदान यंत्र बिघडलं तर, मतदान केंद्रावर शांतता भंग झाली तर, कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांच्या नियंत्रणापलीकडे गेली तर प्रिसाइडिंग ऑफिसर मतदान थांबवू शकतात. निवडणूक आयुक्तांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मतदान जर नियोजित वेळेपेक्षा 2 तास उशिरापर्यंत सुरू झालं नाही तर मतदान स्थगित करून पुढे ढकलता येईल. जर आपल्या केंद्रावरील मतदान पुढे ढकललं गेलं तर त्याची पूर्ण परिस्थितीजन्य माहिती आरओला तात्काळ कळवावी. तिथे उपस्थित सर्वांना सूचना द्यावी की मतदानाची पुढील तारीख निवडणूक आयोगामार्फत जाहीर केली जाईल. अशा प्रसंगी ईव्हीएम आणि सर्व निवडणूक साहित्य पोलिंग एजंट समोर सील करावं, जसं आपण सामान्य परिस्थितीमध्ये केलं असतं. निवडणूक रद्द ठरवणं. निवडणूक आयोग काही विशिष्ट प्रसंगामध्ये निवडणूक रद्द ठरवून नव्यानं मतदान प्रक्रियेचे आदेश देऊ शकतं. जर एखादी वोटिंग मशीन बेकायदेशीरपणे पळवून नेली तर, किंवा एखादी ईव्हीएम अपघातानं किंवा जाणीवपूर्वक नष्ट केली किंवा खराब केली गेली तर, ईव्हीएम मध्ये काही तांत्रिक अथवा अन्य कारणांमुळे बिघाड उत्पन्न झाल्यास मतदानास बाधा येऊ शकते. प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून आपणास जर जाणीव झाली की बूथ ताब्यात घेण्याचा प्रसंग उद्भवत आहे तर आपण तातडीनं कंट्रोल युनिटचं क्लोज बटन दाबावं आणि पोलिसांना पाचारण करावं. क्लोज बटन दाबल्यावर कोणीही मतदान करू शकणार नाही. अशा प्रसंगांची माहिती तात्काळ आरओला कळवावी, म्हणजे ते त्वरित निवडणूक आयोगाला तसे कळवतील. मतदान केंद्रावरील अतिरिक्त सुविधा, सूक्ष्म निरीक्षक आणि इतर सुविधा. आपल्या केंद्रावर याशिवाय काही इतर व्यवस्था असणं गरजेचं आहे, जसं व्हिडिओ किंवा स्थिर कॅमेऱ्याचा वापर, वेबकास्टिंग किंवा मायक्रो ऑब्झर्व्हरची नियुक्ती आणि असंच काही. थोडक्यात आपण या सगळ्यांची माहिती घेऊ. भारत सरकारच्या सार्वजनिक सेवेतील सी पेक्षा वरील श्रेणीतील कर्मचाऱ्यांची मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्ती मतदान केंद्रावर केली जाऊ शकते. मायक्रो ऑब्झर्व्हर हे निवडणूक आयोगाच्या जनरल ऑब्झर्व्हरना रिपोर्ट देण्यासाठी नियुक्त केलेले असतात. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि प्रशिक्षण आधीच दिलेलं असतं. मायक्रो ऑब्झर्व्हर आपल्या नियुक्तीचं पत्र, ओळखपत्र डीईओ कडून घेतात आणि पुढील हालचालींसाठी डिस्पॅच सेंटरपर्यंत पोहोचतात. तिथून पोलिंग टीम सोबत मतदान केंद्रावर पोहोचतात. मतदान केंद्रावर किमान 1 तास आधी पोहोचतात किंवा सुविधेनुसार 1 दिवस आधीही पोहोचतात. ते पोलिंग टीम सोबतच परत रिसिव्हिंग युनिटला येतात. त्यांच्या सर्व सेवा, मतदान, पोस्टल बॅलेट इत्यादी सुविधा अन्य पोलिंग टीम प्रमाणेच असतील. त्यांची नियुक्ती एका परिसरासाठी झाल्यास ते त्या भागातील सर्व मतदान केंद्रांना जबाबदार असतील आणि त्यांचा वेळ त्या परिसरातील सर्व मतदान केंद्रांना वाटून देतील आणि अधूनमधून भेटी देत राहतील. त्यांच्या उपलब्धतेची माहिती ते पोलिंग एजंट्सना देतील. ध्यानात ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये मायक्रो ऑब्झर्व्हर हा प्रिसाइडिंग ऑफिसरची जागा घेणार नाही अथवा मतदान अधिकारी सुद्धा होणार नाही. त्यांचं कर्तव्य हेच की निवडणूक प्रक्रिया मोकळ्या वातावरणात आणि पारदर्शकतेनं पार पाडाव्यात. व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर यांनी सर्व प्रसंगांचं शूटिंग करावं, जसं मॉक पोल, ईव्हीएमचं सीलिंग, पोलिंग एजंटनं सही करणं अशा प्रसंगांचे ठळक चित्रण करावं. एखादा अनपेक्षित प्रसंग ठळकपणे रेकॉर्ड करताना जसं मतदारांवर प्रभाव टाकणं, मतदारांना लालूच दाखवणं. सर्व फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करताना दिनांक आणि वेळेचे रेकॉर्डिंग व्हावं, म्हणजे पडताळणी करता येईल. मतदान समाप्ती. आजचा दिवस रविकुमार आणि त्याच्या सहकार्यासाठी श्रमपूर्ण होता. आता मतदानाची विहित वेळ संपत आली आहे. मतदानाची वेळ संपताना रांगेत उभ्या असणाऱ्या सर्व मतदारांना मतदान केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी केलेली वोटर स्लिप वाटा. ही स्लिप वाटताना उलट क्रमांकानं सुरुवात करा, म्हणजेच
रांगेत शेवटी उभ्या असलेल्या मतदाराला 1 क्रमांक मिळेल. या सर्वांचं मतदान होईपर्यंत मतदान चालू राहील. आता रविकुमारनं जाहीर केलं की आजचं मतदान समाप्त झालं आहे. मतदान समाप्त करताना ईव्हीएम मशीनवरील क्लोज बटन दाबायचं आहे. झालेल्या एकूण मतदानाचा सर्वांनी आकडा लिहून घेतला. क्लोज बटनवरील झाकण पुन्हा बंद केलं. तळाचा कप्पा उघडला आणि पॉवर स्विच ऑफ केलं. केबल काढून टाका. कॅरिंग केसमध्ये CU आणि BU पॅक करा. केसेसला सील लावा आणि तिथे ॲड्रेस टॅग लावा. आता रवी मतदानाचा ताळेबंद 2 प्रतींमध्ये फॉर्म 17A च्या पहिल्या भागात लिहून काढेल. ईव्हीएम मध्ये नोंद झालेल्या एकूण मतदानाचा आकडा मतदार नोंदवहीतील आकड्याशी जुळला पाहिजे. त्यात परवानगी न दिलेल्या मतदारांचा आकडा विचारात घेतला पाहिजे. अत्यंत काळजीपूर्वक बघा की फॉर्म 17C मध्ये टोटल नंबर आणि आपणास दिलेले आणि वापरलेले ग्रीन पेपर सील यांचा हिशोब जुळला पाहिजे. ग्रीन पेपर सीलवरील नोंदींची पूर्ण काळजी घ्या. A, B, C, D नोंदी यांची फॉर्म 17C वर नोंद करा. प्रिसाइडिंग ऑफिसर्स डायरीमध्ये असेच डिटेल्स दोन्हीसाठी लिहून ठेवायचे आहेत. रिझल्ट कंपार्टमेंटमधील सीलच्या नोंदी पुन्हा तपासून लिहायच्या आहेत. सर्व मतदानाचा ताळेबंद अत्यंत काळजीपूर्वक तयार करायचा आहे आणि फॉर्म 17C तसेच प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरीमध्येही नोंद करायची आहे. निवडणूक प्रक्रियेतील गुंतागुंतीच्या वेळी ही नोंद उपयोगी पडणार आहे. सर्व मतदान झाल्यावर सर्व कागदपत्र त्यासाठी पुरवठा केलेल्या योग्य त्या लिफाफ्यांमध्ये जमा करायची आहेत. आता प्रिसाइडिंग ऑफिसरनं सर्व लिफाफ्यांवर मतदारांचं निवडणूक प्रतिनिधी किंवा पोलिंग एजंट्सच्या सह्या घ्यायच्या आहेत. मतदार यादीची प्रत, रजिस्टर ऑफ वोटर्स 1 प्रत फॉर्म 17A, वोटर स्लिप्स, वापरलेले टेंडर बॅलेट पेपर आणि टेंडर वोट्सची यादी 17B प्रमाणे. न वापरलेले टेंडर बॅलेट पेपर्स, आव्हान दिलेल्या मतांची यादी, न वापरलेले आणि खराब पेपर सील असल्यास, पोलिंग एजंट्सचे नियुक्तीपत्र, मतदान केंद्राध्यक्षांच्या दृष्टीनं सील्ड पॅकेटमध्ये ठेवायचं अन्न दस्तऐवज. पुढील पाकिटं ईव्हीएम मशीन सोबत कलेक्शन सेंटरमध्ये जमा करावीत. झालेल्या मतदानाचा गोषवारा आणि पेपर सील फॉर्म 17C. मतदान सुरू करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर सादर केलेले मतदान केंद्राध्यक्षांचे शपथपत्र. मतदान केंद्राध्यक्षांची डायरी, व्हिजिट शीट आणि ऑब्झर्व्हर आणि RO यांचा रिपोर्ट. या व्यतिरिक्त अन्य काही पाकिटं तयार करायची आहेत. पहिल्या पाकिटावर शीर्षक असेल संवैधानिक पाकिटं आणि त्यात अधिकृत मतदार यादीचं सील्ड पाकिट, रजिस्टर ऑफ वोटर्सचं सील्ड पाकिट. पहिल्या पाकिटावर शीर्षक असेल संवैधानिक पाकिट आणि त्यामध्ये अधिकृत मतदार यादीचं सील्ड पाकिट, रजिस्टर ऑफ वोट्स 17A चं सील्ड पाकिट, वोटर स्लिपचं सील्ड पाकिट, न वापरलेल्या टेंडर बॅलेट्सचं पाकिट, वापरलेल्या टेंडर बॅलेट्स पेपरचं 17B प्रमाणेचं सील्ड पाकिट. जर एखाद्या पाकिटामध्ये स्टेटमेंट नसेल तर स्टेटमेंटचं रेकॉर्ड नाही असा शेरा टाकून ते पाकिट बनवावं. दुसऱ्या पाकिटावर शीर्षक असेल असंवैधानिक पाकिट. या पाकिटामध्ये अधिकृत प्रतीशिवाय इतर मतदार याद्या,
पोलिंग एजंट्सचे नियुक्तीपत्र असलेले पाकिट म्हणजेच फॉर्म 10, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट्स असलेले पाकिट फॉर्म 12B, चॅलेंज्ड वोटची यादी फॉर्म 14 प्रमाणे, अंध आणि अपंग मतदारांची यादी 14A प्रमाणे, सोबत त्यांच्या मदतनीसाचं शपथपत्र, वयासंबंधी घेतलेलं शपथपत्र आणि अशा मतदारांची यादी, चॅलेंज्ड वोट्सचे पावती पुस्तक आणि जमा रोकड असल्यास, न वापरलेले आणि खराब पेपर सीलचं पाकिट, हे पाकिट सील करणं गरजेचं आहे. न वापरलेल्या वोटर स्लिप, न वापरलेले स्पेशल टॅगचं वेगळं पाकिट, न वापरलेले आणि खराब स्ट्रिप सेलचे पाकिट, तिसरं पाकिट इतर वस्तूंचं असेल. यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर्सचं हँडबुक, ईव्हीएमचं माहितीपत्रक, शाईच्या बाटलीचा किंवा मार्करचा सेट, इंक पॅड, प्रिसाइडिंग ऑफिसरचा शिक्का, मतदान फुलीचा शिक्का, शाई ठेवण्याचा कप, आणि बाकी सर्व शिल्लक वस्तू चौथ्या पाकिटामध्ये असतील. प्रिसाइडिंग ऑफिसरला वाटणारे महत्त्वाचे कागद वेगळ्या पाकिटामध्ये बंद करावेत. मतदान साहित्य पॅक करताना पुढील काळजी घ्यायची आहे. संवैधानिक शीर्षक असलेल्या पाकिटातील टाकलेले सर्व 5ही लिफाफे सील असावेत. कलेक्शन सेंटरवर ही पाकिटं तपासली जाणार आहेत हे लक्षात ठेवावं. ध्यानात ठेवा, आधी मतदान यंत्रासोबत सादर करण्याचे 4 पाकिटं तयार करा. 17C, प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी, शपथपत्र, निरीक्षकांचे आणि आरओचे व्हिजिट शीट आणि 16 पॉइंट्सचा रिपोर्ट. नंतर पुढील प्रमाणे पोलिंग स्टेशनवर जमा करण्याची 4 पाकिटे एकत्र करा. संवैधानिक पाकिट, असंवैधानिक पाकिट, हँडबुक आणि इतर साहित्य आणि इतर साहित्यांचं पाकिट. कलेक्शन सेंटरमध्ये आता रवी कुमारला आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह कलेक्शन सेंटरला पोहोचायचं आहे. ईव्हीएम आणि इतर साहित्य कोणताही विलंब न करता जमा करायचं आहे. या परिस्थितीमध्ये होणारा उशीर अतिशय काळजीचा विषय असतो आणि त्यासाठी गैरशिस्तीसाठीची कार्यवाही सुद्धा होऊ शकते. रवीला कलेक्शन सेंटरवर 13 वस्तू जमा करायच्या आहेत आणि त्याची योग्य ती पावती सुद्धा घ्यायची आहे.